या साप्ताहिक भागवत क्लास मध्ये स्वागत आहे. श्रीमद भागवत याबाबतची कथा अशी आहे की एक दिवस नारद मुनी पार्वतीला भेटायला गेले आणि मुद्दाम अशा वेळेस भेटायला गेले जेव्हा शंकर भगवान घरी नव्हते. पार्वती माते त्यांची चर्चा सुरू होती. तर त्यांनी पार्वती मातेला म्हणाले की तुम्हाला माहित आहे का की शंकर भगवान यांच्या गळ्यामध्ये ज्या कवट्या आहेत त्या एका स्त्रीच्या आहेत सगळ्या. एवढं बोलले निघून गेले. आणि हा जसा आवाज आला तसा शंकर भगवान घरात आल्यावर त्यांना किचन मधून असा आवाज यायला. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी चुकलंय. मग त्यांनी विचारलं कोणी आलं होतं. पार्वती म्हणाली कोण नारद मुनी आले होते. त्यांचं सगळं लक्षात आलं प्रकार. आणि मग ते म्हणाले काय झालं. ते म्हणाले काय झालं चालेल तुम्ही मला सांगा. गळ्यातल्या कवट्या स्त्रीच्या आहेत का पुरुषाच्या. ते म्हणाले ते स्त्रीचे. एवढ्या कोणाच्या एवढं तुम्ही छातीशी धरून कवट्या ठेवतात. तुझ्याच आहेत सगळ्या. पार्वती म्हणाले माझ्या. हो तुझे जे काही सगळे जन्म झाले प्रत्येक जन्मांमधले एक एक कवटी म्हणून तुला कवटाळून ठेवते. पार्वती म्हणाली पण माझे एवढे जन्म होता तुमचे का नाही होत. शंकर भगवान म्हणाले कारण मी अमर कथा ऐकली. ही अमर कथा म्हणजे श्रीमद भागवत जी आपण आज इथे ऐकायला आलो. मी अमर कथा ऐकतो. पार्वती म्हणाली मला पण सांगा ना मी पण अमर होईल. परत तुम्हाला एक्स्ट्रा कॉपी इकडे जोडायला लागणार नाही. म्हणाले ते असं सांगता येत नाही सगळ्यांमध्ये. कारण हा खूप गुह्य विषय आहे. देवाविषयी आपण बोलत असतो. तर आपण एका ठिकाणी जाऊ आणि तिथं मी तुला सांगतो. हे त्या अमरनाथ धामाचं महात्म्य. अमरनाथ धामाच्या महात्म्यामध्ये ही गोष्ट आहे. आणि मग ते दोघ जण हिमालयातच असतात. तिथून ते अमरनाथला जायला निघतात नंदीवर बसून. आणि अमरनाथच्या पायथ्याशी तिथपासून अमरनाथ पर्यंत असे 2-3 मध्ये आले स्पॉट. पहिला स्पॉट की तिथे ते नंदीला म्हणाले की तू आता इथेच थांब आम्ही वरती जातो. तर नंदी म्हणाला अरे मला पण ऐकायचे. शंकर म्हणाले नाही तू नाही ऐकायचे. नंदी म्हणाला का. म्हणे नाही तू काही कारणास्तव या अमर कथा ऐकण्यासाठी पात्र होत नाहीस. नंदी म्हणाला काय झालं माझ्याकडे काय प्रॉब्लेम आहे. म्हणाले तुझी शिंग आहेत नुसती तुला म्हणून तू आपल्या लोकांना मारत राहतोस. तर आपली शक्ती दाखवणे. खूप लोक असतात बघा रस्त्यावरचे गुंड काय असतात त्यांच्याकडे शक्ती असते म्हणून ते आपल्या जाताना ह्याला टपली मार शिट्ट्या मार बायकांना बघून. तर विनाकारण आपली शक्ती दाखवून दुसऱ्यांना त्रास देणे हे एक भगवत कथा ऐकण्यामध्ये आपल्याला अपात्र ठरवतं विनाकारण. तर शिंग आहेत म्हणून आपलं मारायचं असं नाही. आपण म्हणतो ना की पोरं मोठी झाली की शिंग फुटतात. शिंग फुटून काय करतात ते आपल्यालाच. तर नाही
आपल्याकडे असलेल्या ताकदीचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. म्हणून याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हनुमान. त्याच्याकडे पण ताकद होती, पण ती ताकद त्यांनी सदैव श्री रामांच्या सेवेमध्ये राहिली. रामांची सेवा सोडून त्यांनी कशामध्येही आपली शक्ती व्यर्थ वाया नाही. नंदीला तिथेच बसवलं. मग थोड्या नंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातल्या सापाला उतरवलं. म्हणाले तू इकडेच. तो म्हणाला मी तर तुमच्या गळ्यावरती असतो, सतत असतो. मत्सर आहे तुझ्या मनामध्ये. साप हा मत्सरतेचं प्रतीक. म्हणजे तो उगीच जाईल, कोणाला दंश करेल. म्हणून त्यांनी त्या सापाला पण उतरवलं. आणि सापाला उतरवल्यानंतर त्या माताजी तिकडे बाहेर मला वाईट वाटतं. तर आपल्या म्हणून श्रीमद भागवतमच्या सुरुवातीलाच तुम्ही सगळ्यांनी हा श्लोक ऐकला असेल, परमो निर्मत्सराणां सता. की जे निर्मत्सर लोक आहेत त्याच्यासाठी हे श्रीमद भागवत, की ज्यांच्या मनामध्ये इतरांविषयी मत्सर नाही. आपल्या मनात मत्सर असतो. असा एखादा श्रीमंत माणूस दिसला, मोठा माणूस दिसला, आपल्याला मनात मत्सर येतो की हा का, मी का नाही, खरं तर हे मला मिळालं पाहिजे, मी खरा लायक माणूस आहे. एक आपल्या मनात नेहमी मत्सर असतो. आपण नेहमी स्वतःला लायक समजत असतो. म्हणजे आपल्या गावातला आमदार जरी असला तरी आपल्याला वाटतं हा का, मला का नाही बनवलं देवाने, मी जास्त चांगलं काम केलं असतं. कुठेही कोणीही दिसलं आपल्याला मोठं, आणि साप हा त्याचं प्रतीक आहे. तो म्हणाला की मत्सर असेल तर हे शक्य नाही. सापाला खाली उतरवलं. अजून काही अंतर शंकर पार्वतीवरती गेले आणि तिथे मग त्याने डोक्यावरचा चंद्र खाली काढून ठेवला. तो म्हणला मी तर, माझा काय प्रॉब्लेम. ते म्हणाले तू डोक्यावर चढून बसलेस आणि कथा ऐकायची असेल तर खाली बसायला, आणि तू त्याला तयार नसतोस, तुला सवय डोक्यावर बसायची. तर ह्याच्यातला तिसरा धडा असा की भागवत ऐकण्यासाठी नम्र व्हायला लागतं. जे नम्र होतात त्यांनाच भागवत कळतं. पहिला नंदी विनाकारण इतरांना त्रास देऊ नये. दुसरा सर्प मत्सर करू नये. आणि तिसरा की नम्र होऊन खाली बसायची तयारी जो दाखवतो तो त्याचं खरं भागवतामध्ये शुद्धीकरण होतं. म्हणजे तुम्ही सगळे, मी चंद्र आहे मी एक दिवस खाली पडणार आहे मला वरती बसायला आवडतं. तर प्रत्येक वेळेस नुसतं बसायचं आणि बोलायचं, बसायचं आणि बोलायचं ही आपल्याला सवय लागते, आणि मग खाली बसून ऐकायची सवय मोडून जाते. त्यामुळे खरं जो बसून ऐकतो तो जास्त मुक्त व्हायची शक्यता असते. म्हणून श्रील प्रभुपादांचे गुरु प्रभुपादांबाबत त्यांना दीक्षा देताना व्यवस्थित नाव आलं प्रभुपादांचं, त्याच म्हणतात हो मला माहिती आहे, हा अभयचरण ह्याला ऐकायला खूप आवडतं, श्रवण करायला. कारण वृंदावनची यात्रा होती, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यावेळेस पण, आता यावेळेस कशा आपण चाललोय त्यावेळेस पण यात्रा व्हायच्या, आणि त्या यात्रेमध्ये सगळी लोक राधाकृष्ण इकडे तिकडे त्यांचे सगळे शिष्य फिरायला, स्थान बघायला, दर्शन करायला जायचे. जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रवचन द्यायचे, प्रभुपाद एकटे समोर न चुकता बसलेले असायचे. कारण गुरु समोर आपल्याला बोलताय, ते सोडून आपण इतरांकडे त्या बाकीचे दर्शन घेऊन काय करणार, कुठल्या तोंडाने आपण खरं तर देवाच्या समोर जाणार. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे कोणी साधारण व्यक्तिमत्व नव्हतं. जे असं सांगितलंय की मायापूरमध्ये एकदा ते राहत असताना
रात्री 12-1 वाजता असे घराच्या बाहेर पडले आश्रमाच्या. त्यांचा एक शिष्याने पाहिलं. ते म्हणाले, मी येऊ का बरोबर? आणि बरोबर गेल्यानंतर काही अंतरावरती समोरून एक अशी लांबून अशी कीर्तन पार्टी येत होती. जोरजोरात कीर्तन करत. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले, तू इथेच थांब, मी त्यांना भेटून येतो. माणूस विचार करत होता की 1 वाजता कोण कीर्तन करते इकडे. ते तिथे गेले. त्या लोकांनी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना दंडवत केला. त्यांनी पण दंडवत केला. काही चर्चा केली. मग ते दुसऱ्या रस्त्याने कीर्तन करत निघत गेले. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर परत आले आणि मग हे दोघं आश्रमाकडे परत निघाले. तर ह्याला असं सारखं वाटत होतं की विचारावं की लोक कोण होते, कोण होती. शेवटी आश्रमाच्या दरवाजावर त्यांनी विचारलं की कोण होती ती कीर्तन पार्टी. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले की उच्च लोकांमधून मायापूरमध्ये कीर्तन करण्यासाठी हे रात्री येतात लोक. हे मायापूर धामाचं महत्व बघा काय. आणि श्री मायापूर धाम की जय. आणि या मायापूर धामाबरोबरच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे किती महत्व आहे बघा. की या उच्च लोकातून आलेली लोक भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना येऊन दंडवत करायचे, त्यांना भेटायचे प्रत्येक वेळेस आल्यानंतर. तर हे आपले जे आचार्य आहे, आपला हा जो संप्रदाय आहे ब्रह्ममहात्मा गौडे संप्रदाय, हा साधारण संप्रदाय नाही. भक्ती विनोद ठाकूर हे देखील मंजिरी होते. एकदा ते त्यांच्या सिद्ध स्वरूपामध्ये राधाराणीला भेटायला गेले होते. तेव्हा ललिता सखी म्हणाले की नाही, राधाराणी भेटू शकत नाही तुम्हाला. ते म्हणाले की त्या कोण आहे तुम्ही. तर ते म्हणाले त्यांच्या मंजिरी स्वरूपामध्ये की त्यांना सांगा मी एक गौरवादी माणूस आहे, गौरवादी. आणि मग राधाराणीने लगेच पटकन बोलवलं. म्हणजे गौरांग महाप्रभूंना फॉलो करणारे आपण सगळेजण हे राधाराणीला एवढे प्रिय आहेत. भक्ती विनोद ठाकूर म्हणाले मी जेव्हा गौरवादी असं बोललो तेव्हा राधाराणीने मला पटकन हात बोलवलं. आपले श्रील प्रभुपाद जेव्हा झाशीमध्ये राहत होते, झाशीमध्ये, तेव्हा त्यांचा एकच लक्ष्मण शास्त्री नावाचा शिष्य होता. तर त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिले की एकदा जन्माष्टमी होती, रात्रीचे 12 वाजले आणि 2 मजले होते. त्यास त्या मंदिर मोठी माणसं कमी होती. 2 जण आम्ही होतो आणि वरच्या मजल्यावरून मला असे जोर जोरात नाचण्याचा आवाज आला, कुणीतरी नाचते. मग मी वरती गेलो तर प्रभुपाद रात्री 12:30 वाजता हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे, आणि वेड्यासारखं नाचत होते. तर मी त्यांना पकडली, म्हटलं गुरुदेव थांबा थांबा काय. आणि मग प्रभुपाद म्हणाले की ते म्हणाले काय झालं काय. आणि त्याच्यावरती प्रभुपाद म्हणाले की भगवंतांची मी आठवण केली, आज जन्माष्टमी. त्याच्या दुसऱ्या दिवशी बरोबर 12 वाजल्यानंतर त्यांचा वाढदिवस पण असतो. आणि मग भगवंत आले मला भेटायला आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातला हार काढून माझ्या गळ्यात घातला. त्यांनी बघितलं की प्रभुपादांच्या गळ्यामध्ये हार होता कदंबाचा, आणि त्या साईजचा कदंब अख्ख्या झाशीमध्ये कुठे मिळत नव्हता. तरी आपण असा विचार केला की बाबा काय ते उगीच सांगतायत. आणि ते म्हणाले की मला असं लक्षात आलं की ती सगळी जी खोली होती त्याच्यात प्रभुपाद राहत होते ती पूर्ण सुगंधाने दरवळून गेली. आणि असा सुगंध मी कधीच कुठे घेतला नाही या जगामध्ये. असं ते लक्ष्मण शास्त्री त्यांचे पहिले शिष्य प्रभुपादांचे भारतामध्ये, मग नंतर अमेरिकेला गेले प्रभू. आणि त्यांनी तो कदंब बघितला तर म्हणाले असा कदंब मी कुठेच पाहिला नाही या साईजचा. आणि हा झाशीच्या आजूबाजूला तर मिळतच नाही. हे आपले प्रभुपाद. म्हणजे आपल्याला जर का वाटत असेल की आपण कुणाची पुस्तकं वाचतोय, कुठल्या आपण या संप्रदायामध्ये आहे, त्याचं आपल्याला महत्व कळलं पाहिजे. तर आपलं जे राधा दामोदर मंदिर आहे ना, तिथले गोस्वामी होते.
ते गोस्वामी आता जस्ट काही वर्षापूर्वी आपल्या हरे कृष्ण एका मंदिरामध्ये आले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीमध्ये ते म्हणाले की मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा प्रभुपाद इथं राहायचे या खोलीमध्ये आणि मी देवाच्या थाळीतनं महाप्रसाद चोरायचो आणि मला एकदा प्रभुपादांनी पकडलं. प्रभुपादांनी मला पैसे दिले. ते म्हणाले की तू लोई बाजारमध्ये जा आणि खा ना, देवाच्या थाळीतनं कशाला. मग दरवेळेस ते मला पैसे द्यायचे मी खायचो. आणि ते सांगतात की एक दिवस रात्री मला 12 वाजता काहीतरी आवाज आला, जाग आली. तर मी असं बघितलं की माझे आई वडील खिडकीपाशी उभारले आणि खिडकीतून ते काहीतरी बघत होते. मग मी पण तिथं जाऊन बघितलं. सॉरी, हे गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? सगळ्यांना माहिती असते तर मी परत सांगून. खिडकीपासून त्यांनी पाहिलं की एकमेकांना काहीतरी दाखवत होते. मग मी पण बघितलं. तर त्यांना म्हणाले खिडकीतून प्रभुपादांची खोली दिसत होती आणि त्या प्रभुपादांच्या खोलीमध्ये प्रभुपाद दिसत होते आणि प्रभुपादांच्या समोर असा खूप लख प्रकाश दिसत होता रात्री 1 वाजता. आणि हे आई बाबा चर्चा करत होते एवढी कशी काय ही रूम प्रकाशित आहे. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेस काही लाईट कसे पिवळ्या रंगाचे असायचे की नाही. आता मी परवा काल प्रभूजींच्या रूम मध्ये झोपलेलो घरामध्ये. त्यांनी जाता जाता मला एक आठवण करून दिली. म्हणाले प्रभूजी 0चा बल्ब लावू का? मी म्हटलं मीच एक 0चा बल्ब. कारण आपल्यापासून 0चा बल्ब कसा असतो बघा, तो नावापुरता बल्ब असतो, त्याच्यातनं काही प्रकाश पडत नाही. पण त्याला आपलं बल्ब म्हणायला लागतो कारण तो बाकीच्या बल्ब सारखा दिसतो. तसं माझं झालं. एक भक्त आहे, आता बाबा आता आहे तर त्याला आलंय तर मी असंच बसू, आता काय करायचं. तर खूप प्रकाश होता आणि काही दिसत नव्हतं त्या प्रकाशात. तर तो मुलगा म्हणाला की मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभुपादांकडे गेलो. आता तो आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे. मग तो म्हणाला मी लहान असताना मी प्रभुपादांकडे गेलो. म्हणाला तुम्ही पाहिलं रात्री 12 वाजता तुम्ही कोणाशी तरी बोलत होता, तिकडून कोण उभारलंय ते आम्हाला दिसत नव्हतं, एवढा प्रकाश होता. कोण आले, कोण काय होतं. आणि त्याच्यावर श्रील प्रभुपाद म्हणाले की हा काल रात्री रूप गोस्वामी मला भेटायला आले होते. आपण कितीतरी लोक इस्कॉन मध्ये आहेत पण त्यांना कल्पना नाहीये की आपला संप्रदाय, आपण ज्या प्रभुपादांची पुस्तकं वाचतो ती साक्षात भगवंतांनी त्यांना त्यातला प्रत्येक शब्द हा भगवंतांनी सांगितलेला आहे. आपले जे प्रभुपाद एका ठिकाणी म्हणायचे की मला भगवंत, मी आध्यात्मिक विश्वास होतो आणि मला भगवंत म्हणाले की तू खाली जा भौतिक जगामध्ये. मी नाही म्हटलं. म्हणाले जा जीवात्म्यांचा उद्धार करते. म्हणाले खाली खूप परिस्थिती खराब असते, मला तिकडे जायचं सुद्धा नाही. तर ते म्हणाले की मी येईन आणि मी तुला डिक्टेट करेन आणि तू ती पुस्तकं लिही. मी रोज रात्री येईन तुला सांगायला काय लिहायचं आणि तू तसं लिही आणि ती पुस्तकं या जगाला वाचव. ही ती पुस्तक आहे. आपण आता आरती बोललो ते हे आहे का पुस्तक? आरतीचं पुस्तक नाही. तर आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्या प्रभुपादांनी ABCD असं म्हटलंय, असोसिएशन, बुक्स, चॅन्टिंग, बरोबर की नाही. आणि काय ठीक आहे, डाएट, प्रसाद घ्यायचा. तर डाएटचे सगळे नियम तोडून आले प्रभुपादांच्या घरी.
शरद बिहारी प्रभूजींच्याकडे. तर आपल्याला वाटतं हे असंच आहे काहीतरी ABCD. तर तुम्हाला मी सांगतो, सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्याला गोष्टी दिसतात इथे इस्कॉन मध्ये, त्या प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रीय बेसिस आहे. आपल्या शास्त्रांमध्ये 4 प्रकारची शुद्धी सांगितली. पहिली आहे अहंकार शुद्धी. ती असोसिएशन भक्तांच्या संघामुळे शुद्ध होतो अहंकार. A असोसिएशन. B भूतशुद्धी. भूतशुद्धी ही हे ग्रंथ वाचल्यामुळे होते, म्हणून B बुक्स. चित्तशुद्धी C हे मंत्राच्या जपामुळे होते. आणि D देहशुद्धी हे प्रसाद घेतल्यामुळे, डाएट. प्रभुपादांनी आपल्याला सगळं इझी करून सांगते ABCD. आपण पण लोकांना सांगतोय बघा ABCD, पण आपल्या मनाच्या मागे कुठेतरी वाटत असतं यार खरंच हे काही शास्त्रीय आहे का ABCD? काय ABCD नाही. अहंकार शुद्धी, भूतशुद्धी, चित्तशुद्धी, देहशुद्धी, सगळ्या गोष्टींना शास्त्रीय प्रमाण. तर आपण रोज सकाळी जी मंगल आरती करतो, तर त्या मंगल आरतीच्या विषयी थोडेसे मी चर्चा करेन आणि प्रवचन. संसार दावा नलनिध ढोका त्राणाय कारुण्य घनाघनतो. काल आपण याच्याविषयी बोलत होतो की संसार दावा नले. मला याची खूप अनुभूती येते, कारण मी 20 वर्षानं एका हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये प्रीमाइसमध्ये राहायचो. आणि मी हॉस्पिटलमधनं बाहेर पडताना सकाळी 5ची वेळ किंवा 4:30ची वेळ असते, आणि त्यावेळेस रात्री जे पेशंट मृत झालेले असतात ते सकाळी डिक्लेअर करतात. रात्री मध्यरात्री कधी कधी हँडल करतायत गोष्टी, किंवा मृत झालेले असतात मग नातेवाईक सकाळपर्यंत पोचलेले असतात. आणि रोजची गोष्ट बरं का, ही रोजची गोष्ट माझ्यासाठी की मी असं त्या गेटमधनं बाहेर पडायला, आणि त्या गेटच्या बाजूला असे काही लेडीज काही जेंट्स असे बसले, आणि मोठ्यांदा अगदी ज्याला आपण काय हंबरडा फोडणे म्हणतो, जोरात असे रडले. आणि मग मी खूप विचार करायचो की कसं वाटत असेल त्यांना, त्यांची जवळची व्यक्ती, त्यांच्यामध्ये राहणारी व्यक्ती, उठबस असलेली व्यक्ती, ज्यांच्याबरोबर त्यांनी सुखदुःख आपल्या आयुष्याची झेलली आहेत अशी व्यक्ती सोडून गेली. खूप खूप पेनफुल असतं. पण आता हा पेहलगावमध्ये आपण बघितलं, ते लग्न 14 तारखेला लग्न झालं, 21 तारखेला नवराची हत्या झाली. तर खूप हृदयद्रावक असतं ह्या सगळ्या गोष्टी. तर असतो दावाणं, पण आपल्याला त्याचा परत परत विसर पडत राहतो. त्राणाय कारुण्य घनाघनत्व म्हणून प्रभुपाद प्रत्येक वेळेस सांगतात की ही घनाघनत्व जो आहे, तर याचं मी तुम्हाला एक प्रभुपाद आपल्याला नाही म्हणतात की आग लागली जंगलामध्ये की फायर ब्रिगेडचा काय उपयोग म्हणतो, वर्ण इंद्राणीच आपले बॉम्ब पाठवले कृष्णाने तरच ते. आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हे अनुभवलंय की आपण इस्कॉनमध्ये येण्याआधी आपल्याला खूप खूप आपण त्रासलेला असायचो, बरोबर की. इथं आल्यानंतर कुठेतरी कसं शांती अनुभवायला मिळाली, म्हणून तर तुम्ही काल संध्याकाळी आला, परत आला. ही आपल्यावरती गुरुनी केलेली कृपा असते. श्रील प्रभुपादांची शरण आपण घेतोय म्हणून श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात मध्ये शुभ गोष्टी करून घेतो. सातारा इस्कॉन, तुम्ही कुठे आहे? तर या मी म्हणजे आमच्या मंदिरातल्या ब्रह्मचार्यांसाठी हा खास क्लास घेतला मंगल आरतीवरती, कारण ते रोज मंगल आरती करतात.
तर आपल्या आयुष्यामध्ये हे घनाघनत्वम झालंय, तर मग आपण रोज हा प्रयत्न आपला असला पाहिजे की आपण देखील कुणाच्या तरी आयुष्यामध्ये हे घनाघनत्वम केलं पाहिजे. म्हणजे कृपेचा पाऊस कुणाच्या तरी पर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. म्हणजे नुसतं असं म्हणायचं नाही घनाघनत्वम तुम्ही तुमच्यामुळे आमच्या दावागली विसला, पण गुरूंची ही अपेक्षा असते की आपण पण ते काम करावं. मी रोज राधा गोपीनाथ मंदिरात सकाळी संध्याकाळी जपाला जातो, संध्याकाळी पण जातो आजकाल. तर जे कोणी आलेले असतात त्यांना माळा द्यायची सेवा करतो की माळा घ्या जप करा, कारण आपल्याला मिळालं ते आपण दुसऱ्यांना द्यायचं. प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरुश्री चरणारविंद. महाप्रभू कीर्तन नृत्य गीत वादित्र माध्यम मनसो रसेना. त्यातला हा मनसो रसेना हा शब्द की मनापासून करा. गुरु या सगळ्या गोष्टी मनापासून करतात. काय तर महाप्रभू कीर्तन नृत्य गीत आपण म्हणजे मनसो रसेना म्हणजे आस्वादन करत असतो. आपण मनातल्या मनात कुठल्या गोष्टींचं आस्वादन करतो हे स्वतःला आपण विचारलं पाहिजे की आपल्या मनात काहीतरी वेगळंच आस्वादन चाललेलं असतं आणि गुरु कशाचं आस्वादन करतात. आपण जपाची माळ हातात असल्यानंतर फक्त ते 16 कधी ती ओढतोय खाली हे आपल्याला वाटत असत, तर तसं नाही. तर आस्वादन करायला आपण शिकलं पाहिजे. आणि आपल्याला हेच सतत ही प्रार्थना म्हणताना आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असलं पाहिजे की नाही मी चुकीच्या गोष्टींचं आस्वादन करतोय. मनातल्या मनात मनसो रसेना, माझ्या मनात काहीतरी दुसऱ्या गोष्टींचं आस्वादन करतोय. मी भगवंत याच्याविषयी काही आस्वादन करतो. वादित्र मनसो रसेना रोमांच कंपा सुतरंग भाजो. रोमांच, अंगावरती रोमांच उभं राहणे. हे आपल्याला हे कधी उभं राहायचं एखादं पिक्चर बघताना, पिक्चरच्या लास्टच्या सीन मध्ये आता तो विलन आहे आणि तो आता त्या हिरोईनचा आता गळा कापायला त्याने असा सुरा इकडे पकडला आहे आणि तेवढ्यात तो हिरो असा घोड्यावरती बसून येतो की आपल्या अंगावरती रोमांच यायचा आठवत असेल एकदम आपण त्याला रोमांच म्हणतो. आणि अशा मनस्थितीमध्ये श्री गुरु दिवसभर असतात आणि आपण कधीच नसतो. आपल्याला अशा गोष्टीने रोमांच येतच नाही की भगवंत त्याची काही कथा ऐकताना त्याच्याविषयी काही बोलताना ही रोमांच आला पाहिजे. मग रोज आपण झोपताना की नाही आपल्याला आज तो रोमांच आला नाही, आपण अजून कळकळीने याच्यासाठी जप करणं, अजून भागवत वाचन, अजून श्रवण मला करणं गरजेचं आहे. कारण रोमांच येत नाही, गुरूंना येतोय, मला येत नाही. आणि त्यांची अशी अपेक्षा आहे, गुरूंच्या असं नसतं, गुरु हे असे नसतं की मला येतोय तुम्हाला नाही आला तरी चालेल. त्यांची इच्छा असते की प्रत्येक शिष्याने याची अनुभूती घ्यावी. श्री विग्रहा धननित्यनाना शृंगार तन मंदिर मार्जना तस्य भक्तांस्तिंजतो. यातला मी मंदिर मार्जनादो हा शब्द उचलले की मंदिराचं मार्जन करणं. मी आमच्या मंदिरामध्ये काही नियम बनवले की कुठेही मला काही धूळ दिसली किंवा केसाचा पुंजता किंवा कोणीतरी खाल्लेलं चॉकलेट मंदिरात आणून असं त्याचा किंवा शेंगाचा टर्पल काही जरी मिळालं मला तर मी ते उचलतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो आणि स्वतःला धन्यवाद देतो की आपल्याला मंदिर मार्जन करायचं. कारण ते सेवा आपण एक सेवक आहोत देवाचे याचा तो भाव असतो ना. आपल्या घरामध्ये सुद्धा जे ऑल्टर असतं तर दिवसात एकदा तरी कपडा घ्यावा आणि नावापुरता पुसावा, तरी आपण भगवंताचे सेवक आहोत हे आपल्याला त्याचं ध्यान राहतं. खूप वेळा असं होतं की प्रभूजी लोक घरात असतात, माताजी लोकच हे सगळं करत असतात, ऑल्टरचं साफ काही काय प्रभूजी सुद्धा करतात किंवा कधी कधी एक दिवशी प्रभूजी करतात, एक दिवशी माताजी करतात. जरी त्या दिवशी माताजीने केला असेल
तरी आपण नावापुरता कपडा घ्यावा आणि तरी तो एक भाव राहतो की तू मालक आहेस आणि मी इथला शिपाई आहे, इथला चपरासी आहे, इथला सेवक आहे. देवा हे घर तुझं आहे, हा भाव नाहीतर येत नाही. आणि त्या मंदिराच्या मार्जनाबरोबर आपलं हृदय जिथं भगवंत राहतात त्याचं मार्जन सुनातला जप करताना, नामस्मरण करताना, कीर्तन करताना. चतुर्विध श्री भगवान भगवत प्रसाद स्वादन्य तृप्तान हरिभक्त संज्ञान कृप्तैव तृप्तिम भजत सदैव. याच्यामध्ये बघा, तुम्ही बघाल ना तर तृप्तान, कृप्तैव तृप्तिम, संतुष्ट. संतुष्ट हा शब्द किती परत परत वापरलाय बघा. कृप्तैव तृप्तान की हे प्रसादाचं आस्वादन करून श्री गुरु हे संतुष्ट असतात. आपण ते खाऊन अजून काय दुसरं काय मिळतं का? मी काल जसं बोलत होतो, फ्रीज उघडून डबे उघडून. राधानाथ महाराज एकदा सिंगापूरला गेले होते. आधी जेव्हा अगदी ते 93-94 साली मुंबईतलंच कॉंग्रिगेशन हे आमचं 100 लोकांचं होतं. यात्रा जायची, त्यात सुद्धा 100 लोक खूप झाली. 100 म्हणजे तर त्याच आमचे एक भक्त होते, युधिष्ठिर प्रभू नाव होतं त्यांचं, आणि ते सिंगापूरला शिफ्ट झाले. मंदिर एवढं छोटं होतं की हे एवढे लोक बसलेत ना, तेवढंच राधा गोपीनाथ मंदिरचे कॉम्प्लिकेशन होतं. तर ते गेले. मग आम्हाला सगळ्यांना असं वाटलं ते एकटं तिथं काय राहणार, कसे राहणार. मग महाराज अमेरिकेवर येताना एकदा सिंगापूर मार्गे आले खास त्यांना भेटायला. त्यांची तिथं नोकरी निमित्त बदली झाली होती, तेव्हा काय करता येईल. आणि महाराज तिथं गेल्यानंतर महाराजांनी ते महाराजांना तिथल्या एका ॲक्वेरियम मध्ये घेऊन गेले. महाराज त्यांनी दाखवलं तिथे तुम्हाला ना पाण्यामध्ये सोडायचे खाली, आणि पाण्यात शार्क असायचे, आणि तुम्ही शार्क बरोबर खेळू शका. त्याला टपली मार, पप्पी घे, त्याच्या दाताला हात लाव, काय करायचं नाही. ते महाराजांनी सगळं बघितलं. महाराजांनी इथं येऊन युधिष्ठिर प्रभूंना विचारलं की शार्क तर माणसांना खातो. किती आपण पिक्चर शार्क 1, शार्क 2, शार्क 3, किती पिक्चर येऊन गेले शार्कवर. शार्क अटॅक, हे असं कसे. तर ते युधिष्ठिर प्रभू म्हणाले, हो मी या ॲक्वेरियम मध्ये चौकशी केली मत्स्यालयामध्ये, आणि मला असं सांगितलं की या शार्कला सकाळ सकाळी एवढं खायला घालतात, आणि मग त्याचं पोट भरलं नाही का की तो काय कोणाला चावत नाही, खात नाही. आणि मग महाराज मुंबईला आले आणि त्यांनी भागवतामध्ये हे सांगितलं. तुम्ही विचार करायला ह्याच्यात सांगण्यासारखं काय. तर त्याच्यावरती महाराजांनी त्या क्लासचं नाव आहे सॅटिस्फाईड शार्क. तर महाराज म्हणाले की जसा तो शार्क सकाळ सकाळी ते सगळं खाऊन त्याचं इतका सॅटिस्फाय होतो की तो दुसऱ्यांना चावत नाही, तसं भक्तांनी सकाळ सकाळी नामस्मरण, भागवत वाचन, श्रवण इतकं करावं की हृदय, इथं जो शब्द काय वापरलाय, कृप्तैव तृप्तिम भजत सदैव, की हृदय संतुष्ट झालं पाहिजे. आणि ज्याचं हृदय संतुष्ट होतं तो भक्त दुसऱ्यांना चालत नाही. त्यामुळे तुम्ही जर का बघाल की जर का कोणी भक्त जर का जास्त चावाचावी करायला लागला, याला चाव त्याला चाव, याला चाव त्याला चाव, म्हणजे तो सकाळचं व्यवस्थित जेवण म्हणजे आपला जो आध्यात्मिक आहार आहे तो सकाळचा तो काय व्यवस्थित घेत नाही. फार तो जो आपला सकाळचा आहार असतो फार महत्वाचा असतो. माझा तर एक नियम आहे की जपाच्या माळेला एकदा हात लावला की मी 16वी माळ संपल्याशिवाय त्यातनं हात काढतच नाही.
म्हणजे आज प्रभूजींनी मला सांगितलेलं की त्यांच्या घरी 4:45 वाजता आरती असते, पण मी 3:30ला उठलेलो. मग माझा जप सुरू झाला. अर्धा जप झाल्यावर मला खालून थोडा आवाज आला, पण माझा तो नियम आहे, मी जायला पाहिलं होतं खाली, पण मुंबईच्या बाहेर असल्यावर तर मी अजिबातच रिस्क घेत नाही. मुंबईत असल्यावर जरा तरी, कारण मी संध्याकाळी परत एकदा जात असतो रोज आणि जप करतो. एकदा तो जप सकाळी झाला नाही, व्यवस्थित झाला तर तो सकाळीच होतो. मग 16वी माळ संपूर्णच मी खाली आलो. म्हटलं प्रभू दर्शन घेतलं, गायत्री केली. तर हा आपला सकाळचा आहार आहे, त्याने आपण संतुष्ट होतो. तो घेतला नाही की मग आपण चावायला फुंकायला सगळी सुरुवात करतो. श्री राधिका माधव योग पार माधुर्य लीला गुणरूप नाना प्रतिक्षण आस्वाद रूपस्य. परत आस्वाद शब्द आला आणि सुरुवातीला आस्वाद आला होता दुसऱ्या पॅरेग्राफ. आता आस्वाद आलाय आणि आस्वादाबरोबर असलेले प्रतिक्षण, प्रतिक्षण आस्वाद. तर आपला एक प्रयत्न असला पाहिजे की जरी प्रतिक्षण आस्वाद नाही घेता आला तरी प्रतिक्षण गुरूंची जी शिकवण आहे, श्रीकृष्णांचं स्मरण आहे, हे आपण सदैव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सततम स्मरतम विष्णू विस्मर्तव्य न जातुचे, की सतत स्मरण करणं. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः. हे भगवंतांनी सांगितलं. तर हे सतत झालं पाहिजे, म्हणून इथं त्यांनी तो शब्द वापरलाय प्रतिक्षण स्वाद. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपली साधना सकाळी ती 16 माळा केल्या आणि ती माळाशी अशी गुंडाळून ठेवली किंवा अडकवली ती आपली भक्ती संपली. नाही, प्रतिक्षण. खरं आपण त्याच्यानंतर 22 तासांनी परत जप करणार आहे. लोक मला सारखं विचारतात की प्रभू जरा सांगा ना जपाविषयी, कसा जप व्यवस्थित झाला पाहिजे. मी लोकांना एक सांगतो की आजचा जप संपल्यानंतर पुढचा जप हा 22 तासांनी सुरू. बरोबर आहे. माझा आज संगत 6:30ला सुरू संपला जप, तर उद्या 4:30ला मी परत सकाळी सुरू करणार. म्हणजे 22 तास. त्या 22 तासात तुम्ही जे करता त्याच्यावर तो तुमचा उद्याच्या 2 तासाचा जप निर्भर राहतो. त्या 22 तासात तुमचं श्रवण कसं आहे, स्मरण कसं आहे, तुमची चेतना कशी आहे, कॉन्शियसनेस कसं आहे, तुम्ही काय विचार करता, त्याच्यावर तो पुढच्या दुसऱ्या दिवशीचा जप ठरत असतो. असं नाही, जप ही अशी गोष्ट नाही की आपली माळ हातात काढली की लगेच सुरू झालं की लगेच आपल्याला मूड येतो, तसं नसतं. जसं आपण दिवसभर जो विचार करतो ते आपल्या स्वप्नात येतो, तसंच आपण जे दिवसभर विचार करत असतो ते आपल्या जपामध्ये रिफ्लेक्ट होतं दुसऱ्या दिवशी. वंदे गुरु श्री चरणारविंद निकुंज योनारती केली सिद्धी याया दिवेल युक्तिरपेक्षणी तत्रार्धी दाक्षात अतिवल्लभश. याच्यामध्ये दक्षात असा हा शब्द आहे. श्री गुरु अति प्रिय है क्योंकि वृंदावन में निकुंज उपवनों में माधुर्य लीलों की संपन्न करने विविध प्रकार के आयोजन करते हैं, गोपियों की सहायता करने में निपुण है. तर गुरूंच्या वर्णनामध्ये सुद्धा त्यांनी असं लिहिलंय की हे सहाय्यता करतात आणि त्याच्यामध्ये ते निपुण आहेत. आपल्याला सगळ्यांना लीडर बनायचे असते. इस्कॉन मध्ये आलो तरी आपल्याला लीडर बनायचं असतं. तर नेहमी आपला मूड असला पाहिजे की जो करतोय त्याला सहाय्य करायचं. पण गुरूंच्या विषयी असं लिहिलं की गुरु त्या मंजिरींना सहाय्य करतात, मंजिरी गोपींना करतात आणि गोपी राधाराणीला करतात आणि राधाराणी कृष्णाची सेवा करतात. तर हा आपला सदैव मूड असला पाहिजे की मी सहाय्य कसं करू, तर आपला हे इस्कॉन युनायटेड राहतो. सदैव जेव्हा आपला तो तसा मूड असतो की कशी सहाय्यता करा, आणि हा सदैव आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव असला पाहिजे. 7वा पॅरेग्राफ आहे. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे भव्यात एव सत्ति किंतु प्रभोरे प्रिय एव तस्य वंदे गुरु श्री चरणारविंद.
कि भगवान के अंतरंग सेवक होने के कारण श्री गुरु स्वयं भी भगवान के समान सम्मानित करना चाहिए। ये सभी श्रुति शास्त्रों में लिखा है, और श्रुति शास्त्रों में लिखा है, लेकिन जब हम श्रुति शास्त्र पढ़ेंगे तो हमको समझेगा। कारण ते वाचन हा 7व्या पॅराग्राफमध्ये श्रुती शास्त्रांचं नाव मी असं म्हणतो की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी मुद्दामच हे लिहिलेलं आहे की साक्षात हरित्वेन समस्त शास्त्र आहे, शास्त्र आहे. म्हणजे आपल्याला ते सांगतात की हे शास्त्रामध्ये लिहिलंय, तुम्ही शास्त्र वाचा. तो एक आपला एक रोजचा नियम असला पाहिजे. आणि शेवटी यस्य प्रसादात् भगवत प्रसादो यस्य प्रसादात् नवती होतो. आपण कितीही चांगला जप करत असू, आपल्याला कधी कधी खूप चांगला जप करतात, अगदी इंटेन्सली जप करतात, कधी कधी आपला जप चांगला होतो. जरी कितीही चांगला जप झाला तरी आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की मी गोलोक वृंदावनला माझ्या जपामुळे जाणार नाही, मी श्री गुरूंच्या कृपेमुळे जाणार. श्री गुरूंच्या कृपेमुळे, इतरांच्या कृपेमुळे मी जाणार आहे. म्हणून परमपूज्य राधानाथ महाराजांना तुळशीचं उदाहरण देतात की तुळस वाढती वाढती वाढती, पण सदैव एका भक्तावरती निर्भर असते की एखाद्या भक्ताने यावं, मला तोडावं आणि देवाच्या चरणी अर्पण करावं. ती स्वतःहून नाही जात, सदैव भक्तांवरती निर्भर असते की भक्तांनी यावं, तोडावं आणि मला तिथं अर्पण करावं. तशा प्रकारचा आपला भाव असला पाहिजे की आपण फक्त भगवंतांसाठी जशी तुळस जगत असते पण निर्भर राहते भक्तांवरती, तसं आपण आपल्या गुरूंवरती निर्भर आहे की माझ्या गुरूंच्या कृपेने मी जाणार आहे. दुसरी गोष्ट, तर हे मी आमच्या आश्रमामधल्या लोकांशी बोलताना सांगत होतो की आपण जेव्हा असे यस्य प्रसादात् भगवत प्रसाद गुरूंना बोलतो त्यावेळेस आपला अजून एक मूड असा असला पाहिजे की आपल्या आजूबाजूला ते भक्त आहेत ना, आपला मूड असा नसला पाहिजे की यांचा पण मला प्रसाद हवा आहे, यांची पण मला कृपा हवी. यस्य प्रसादात् भगवत प्रसाद तुमची हवीच आहे, पण हे ज्यांच्या बरोबर मी आहे त्यांची पण मला कृपा हवी. नाहीतर आपल्याला काय वाटतं, मला प्रभुपादांची कृपा, गुरूंची कृपा, हे ह्यांच्याशी माझं काही घेणं देत नाही. तसं नाही, प्रत्येक इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला कृपा हवी. आणि धयम स्तुवम तस्य यशस्वी संध्या, आपण म्हणतो की गुरूंच्या यशाची दिवसभरातून 3 वेळा आठवण काढावी. तर हा शेवटचा पॉइंट आहे म्हणजे प्रवचनातला. बरोबर आहे, पण एक त्याला एक वेगळा अँगल त्याला देतो की दिवसातून 3 वेळा असं काही काम करा की लोकांनी तुमच्या गुरूंचं कौतुक केलं पाहिजे. अरे हा त्या गुरूंचा शिष्य आहे, हा प्रभुपादांचा आहे, बघा कसं आहे. तर नुसतंच गुरूंची यशगाथा तर आपल्याला गायचीच आहे दिवसातून 3 वेळा, पण दिवसातून 3 वेळा असंही काही काम करायचं आहे, असं लोकांशी चांगलं वागायचं आहे, लोकांना भक्ती द्यायची किंवा काहीतरी खूप छान सेवा करायची की लोकांनी बोललं पाहिजे, लोकांनी आपल्या गुरूच्या यशाची कीर्ती केली पाहिजे आपल्या वागणुकीवरून. मग ती आपली मंगलारती जी आहे ही खऱ्या अर्थाने सार्थक. हरे कृष्ण. काय बोला. भगवद्गीतेमध्ये 2-3 मुद्दे मला जे आवडतात.